या समारंभाचे उद्घाटक भारतजी सासणे अध्यक्षस्थान भूषविलेले कौतिकराव ठाले पाटील समारोपाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ते रंगनाथरावजी पठारे या संपूर्ण कार्यक्रमाच्या मुळाशी असलेले आणि आमचे आदरणीय कदम सर माझ्या उजव्या बाजूला माझी पत्नी बसलेली आहे, जिनं आयुष्यभर अप्रत्यक्षपणे माझ्या लेखनाला पाठबळ पुरवलं, ती सौभाग्यवती सुलभा बोराडे, मिसेस कदम. खरं तर सगळ्यांची नावं मला घ्यायची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी आणि माझं विस्मरण या दोन गोष्टी मला या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असे. या कार्यक्रमाचे संयोजन समिती, तिचे प्रमुख आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक निलेश राऊत, ज्यांनी परिसंवादामध्ये भाग घेऊन अतिशय अभ्यासपूर्ण असे आपले विचार मांडले, ते सर्व आदरणीय व्यक्ती आणि ज्यांच्या पाठबळामुळं मी दिवसभर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, ते माझ्यावर प्रेम करणारे माझे चाहते, वाचोळ्याविषयी एक आत्मीय भावना आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी तेच माझे समोर बसलेले श्रोते आणि मित्र हो. खरं म्हणजे माझं मनोगत व्यक्त करताना माझं मन अगदी भरून आलेलं आहे. एखाद्या पुस्तकाचा संपूर्ण दिवसभर आणि वेगवेगळ्या अंगांनी विचार व्हावा, ही एक अपवादात्मक अशा प्रकारची घटना असावी असं मला वाटतं. एकमेव असं मी म्हणणार नाही, कारण कुठल्याही लेखकानं
स्वतःच्या साहित्य कृतीविषयी बोलत असताना शक्यतो स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करावा. काय श्रेय आहे मला पाचोळ्याचं? 1971 साली पाचोळा ही कादंबरी लिहिली किंवा प्रसिद्ध झाली. त्याच्या अगोदर 2-3 वर्षे ते प्रोसेसमध्ये होते. एकोणीसशे 57 साली माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली. आज 65 वर्ष मी लेखन करतोय. इतकी वर्ष मी लेखन करतोय याचं श्रेय कुणाला आहे? माझ्या वाचनाला आहे. मी जितकं लिहिलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं मी वाचत गेलो. 65 वर्ष मी लिहित गेलो याचं श्रेय हे माझ्या वाचनाकडे आहे. मला जर कोणी विचारलं की तुमचे गुरु कोण, लेखन गुरु, तर मी सांगेन की माझं वाचन हेच माझे गुरु आहेत. आजही याही वयामध्ये माझं वाचन थांबलेलं नाही. माझ्याकडे एक व्यक्ती येते आणि मला जी कथा वाचायची, कादंबरी वाचायची, ती मला वाचून दाखवते आणि तेथून माझ्या दिवसाची सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे मी कथा लिहित गेलो. जवळपास 1968 सालापर्यंत मी कथा लिहित गेलो. एक गोष्ट सांगायची राहून गेली. ज्या संस्थांच्या वतीनं माझा सत्कार झाला त्या संस्थांचं मी खूप देणं लागतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुरुवातीला प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून 3 महाविद्यालयामध्ये मी काम केलं. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हीच ती संस्था आहे. या संस्थेने मला इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं भरभरून दिलं की सगळंच आपल्या लेखनाला, माझ्या लेखनाला हे 65 पुरलं. ह्या सगळ्या संस्था आहेत. आता MGM ही संस्था प्रत्यक्ष काम करण्याचा योग आला नाही आयुष्यामध्ये. तो यायला हवा होता असं मला नंतरच्या काळात वाटत राहिलं. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारची संस्था शैक्षणिक संस्था मी पाहत आलेलो आहे, अनुभवीत आलेलो आहे. पण MGMचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण इतर कुणाला साध्य करता आलेलं असेल असं मला वाटत नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, निलेश राऊत
आणि त्यांचे सहकारी यांच्याशी सुरुवातीपासूनच माझं एक जवळकीचं अशा प्रकारचं नातं राहिलेलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेनं तर मला आपल्यातलंच एक मानलं. माझ्यासाठी जे करता येईल ते एक साहित्यिकाला करता येईल ते त्यांनी मला केलं. माझ्यावर 2 दिवसाचा माझ्या साहित्यावर 2 दिवसाचा परिसंवाद आणि महाराष्ट्रातले नामवंत अशा प्रकारचे लेखक त्या चर्चासत्रामध्ये उभे होते. या सगळ्या संस्थांच्या विषयी मी अतिशय कृतज्ञ अशा प्रकारचा आहे. मी सांगितलं तुम्हाला की मी सुरुवातीच्या काळामध्ये कथा लिहिल्या. कथा लेखक म्हणून माझं नाव झालं. मौसारख्या मौज प्रकाशन मुंबई या संस्थेनं, या प्रकाशन संस्थेनं 1968 साली माझा मळणी हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. आणि बघ, कथा लेखक म्हणून मला अशा प्रकारचं मान्यता मिळवून दिली तिने. मी कसा वळलो ह्या पाचोळ्याकडे कसा वळलो मी? माझा आणखी एक स्वभाव आहे. कोणत्याही एका वाङ्मय प्रकारामध्ये आपण अडकून बसायचं नाही. त्या वाङ्मय प्रकारामध्ये एकदा आपल्याला काही वेगळं काही करता येत नाही असं जेव्हा मला वाटायला लागलो, तेव्हा आपोआपच बीज उगवावं तशा प्रकारचं एक कथा बीज माझ्या मनामध्ये आलं, पाचोळ्याचं. याच्यावर कादंबरी लिहावी असं माझ्या मनात आलं आणि मग मी ती कादंबरी लिहून काढली. मौज प्रकाशनच्या श्रीपू भागवतांनी, अतिशय ग्रेट प्रकाशक, मराठीत असा प्रकाशक झाला नाही. त्यांना म्हटलं, मी माझी कादंबरी लिहिली आहे, तू मला वाचायला पाठवू का? ते म्हणाले की पाठवा. आणि मग पाठवल्यानंतर त्यांनी ती वाचली आणि माझ्याशी चर्चा केली. आणि इतकी अचूक अशा प्रकारची समीक्षा, इतके अचूक अशा प्रकारचे मुद्दे की ते त्यावर माझ्याशी बोलत राहिले की हा विषय कुठल्या अंगानं जायला पाहिजे. एक चर्चास्त्र झालं. ते मुद्दे ठेवून त्यातलं जेवढं आपल्याला पचवता येईल, प्रकाशाने सांगितल्यानं आपण बदल केले असं नाही केलं मी. मला जेवढं आत्मसात करता येईल, जेवढं पचवता येईल मला, तेवढंच मी त्याचं हे केलं. पुन्हा पुनर्लेखन केलं. पुन्हा श्रीपूकडे पाठवून दिलं. पाचोळ्याचं भाग्य आहे की श्रीपूसारखा माझ्याशी चर्चा करणारा आणि प्रकाशक मला लाभला. पाचोळ्याचं श्रेय त्यांना देखील बरंच अशा प्रकारचं आहे. 2 खर्डे झाले, हा 3रा खर्डा आता तुमच्यासमोर जो आहे ना, तो हा 3रा खर्डा आहे.
एखादी साहित्यकृती निर्माण करताना किंवा लिहिताना ती साहित्यकृती मला जे वाटलं ते मी करत आलो, कोणाच्या सांगण्यावरून करता आलं नाही. तिसरा खर्ड आता तुमच्यासमोर आहे. तो वाचल्यानंतर श्रीपू भागवत मला म्हणाले, काय प्रकाशक आहे बघा. काय म्हणावं त्याने, पोराडे, मला जे या कादंबरीमध्ये अपेक्षित आहे की केवळ शिंपी नव्हे, खेड्यामधले शिंपी आहे, लोहार आहे, चांभार आहे, कुंभार आहे, हे बलुतेदार नाही आहेत, हे खेड्यातले कारागीर आहेत. आणि मी पाहत होतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दळणवळणाची साधनं वाढली, खेडी शहराच्या जवळ आली. लातूरपासून 18 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. लातूरला कधी कधी बैलगाडीत बसून आम्ही धान्याचे पोते टाकून लातूरला जात होतो. 4 ते 5 तास लागत होते. दळणवळणाची साधनं झाल्याबरोबर बसेस सुरू झाल्या. आता गावागावातून निघाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत लातूरला मी पोचतो. त्या काळातला जो शिंपी आहे तो खेड्यातला शिंपी आहे. आणि त्या काळातले जे खेड्यातले शिंपी आहेत, मला जर सदरा शिवायचा असेल की माझ्या भावाला कोणाला सदरा शिवायचा असेल तर वडील गावच्या शिंप्याला असं म्हणत असत की माझा 2 नंबरचा पोरगा आहे ना, त्याला एक सदरा शिवा. तिथं माप घेणं वगैरे प्रकार नव्हता. तो डोळ्यासमोर आकृती आणायची त्या पोराची आणि त्याचे कपडे शिवून द्यायचा. मग ते कधी ढगळ व्हायचं, कधी आखूड व्हायचं, कधी तर गुडघ्याच्या पुढे खाली यायचं. एकदा वडिलांना म्हटलं, हो काय म्हटलं माझा हा सदरा, म्हटलं गुडघ्याच्या खाली यायला लागला मला. वडील संपूर्णतः अशिक्षित, आईचा तर प्रश्नच नव्हता. स्वाक्षरी देखील त्यांना करता येत नव्हती. काय म्हणावं त्याने, अरे बरं झालं की म्हणे चड्डीचा खर्च वाचला. तर असा शिंपी जेव्हा खेडी शहराच्या जवळ आली तेव्हा लोकांना मग आपोआप शहरात काही अवघड नाही झालं. आणि मी रेडीमेड कपड्याकडे त्यांचं लक्ष गेलं. इथं जे घडतं ते असं की असं ओबडधोबड अशा प्रकारे शिवणारं शिंपी गावातला गरड नावाचा एक तालेवारग्रस्त आपल्या मुलाला या शिंप्याकडे पाठवतो. आणि या शिंप्याला तो पोरगा सांगतो, त्याच्या अंगावर फेकून देतो आणि ह्याला दंड घाला म्हणतो. मुळामध्ये हा जो गंगाराम आहे, संपूर्ण कादंबरीची बीजे यात आपल्याला त्याच्या स्वभावात दिसतील.
गंगाराम हा तापट आहे, हेकट आहे, दुराग्रही आहे. आणि चवताळून तो उठतो आणि तोच सदरा किंवा जे काही वस्तू असेल ते त्याच्या अंगावर फेकतो आणि त्याला म्हणतो की नवीन घ्यायच्या ऐवजी तुम्ही लातूरला पळता, आता का माझ्याकडे येता तुम्ही? दंड घाला तर जा ना तू लातूरला तो. आणि हे जेव्हा गरडाला माहीत होतं तेव्हा गरड या शिंप्याविरुद्ध याची मशीन आता गावामधून घालवायची, कारण आता टेलर आलेले आहेत शहरामध्ये. आणि शहरातला टेलर तो गावामध्ये आपल्या राहत्या घराच्या काही भागामध्ये तो घेऊन येतो त्याला. आणि ह्या गंगारामाला ही चॅलेंजच आहे अशा प्रकारचा. आता त्याचा अस्तित्वाचाच प्रश्न आहे आता, की नव्याकडं ओढ आहे हो. आणि मग गंगारामाला असं वाटतं की नाही, आपला जो पोरगा आहे भाना, त्याला लातूरला पाठवायचं, एखाद्या शिंप्याच्या हाताखाली त्याला शिंपेकाम नवीन पद्धतीशी शिकवायचं. आणि हा जो शिंपी आहे, हा जो टेलर आहे, या टेलरला गावातून हाकलून द्यायचं. आणि मग हा संघर्ष सुरू होतो. भाना जातो खरं, पण त्याला शिक्षणाची आवड आहे. ती गावी आता शाळा निघालेल्या आहेत आणि भानाला असं वाटतं की नाही, आपण काहीतरी शिकायचं, काहीतरी मोठं व्हायचं. पार्वतीलाही त्याला पाठिंबा राहतील, शिक रे बाळा, जेवढं तुला शिकता येईल तेवढं शिक. आणि मग तो शहरामध्ये नाही, टेलरिंग नाकारतोच करायचं. पोरगा धीट असतो, आरकट असतो, त्यामुळं नाकारतो तो. पळून जातो, तिथं त्याला शोधून परत आणतात बघ शिकायला. आणि मग गंगाराम ठरवतो की आपणच स्वतः जायचं लातूरला आणि नवीन पद्धतीचं शिंपीकाम शिकायचं, टेलर व्हायचं. आणि इतकी कमी शक्ती आहे, इतकी कमी शक्ती आहे, इतकं क्षीण आहे की शेवटी त्याच्या आयुष्याची माती होते. संपूर्ण कादंबरीमध्ये अशा प्रकारची. आणि ही पार्वती, त्याची जी बायको आहे ना, ती सगळं सावरण्याचा प्रयत्न, कमालीची सोशिक आहे ती. एकीकडे मुलाला सावरायचं, एकीकडे नवऱ्याला सावरायचं, त्रेधा तिरपीट होते. अगदी लहान, जिला अजून चालता येत नाही, तान्ही नावाची मुलगी, अपंग आहे ती. आणि मग एका वाटीमध्ये, ती जर्मनची वाटी त्या काळातली, दुधात भाकर कुस्करून तिच्यासमोर ठेवायची. ते वाटी फुटल्यामुळं दूध सगळं निचरून जायचं खाली जमिनीवर. आणि मग कोरडा असलं की मग ते वाटी आपटे, दे 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 अशी हे करत राहते. हे तान्ही नियतीचं प्रतीक आहे. जणू का हे, जसं ती मुलगी हे करायला लागली, दे दे दे, मला
तुझं सौख्य, तुझं संसार जे काय असेल ते मला देऊन टाकतो मला. आणि शेवटी गंगारामाच्या जीवनाची वाताहत होते. तो एका वाहनाशी झगडत असताना एका रात्री तो अंगणातच पडलेला आहे. पार्वती त्याच्या अंगावर पांघरून घालते आणि मग सकाळी जेव्हा ती उठते तेव्हा तिच्या लक्षात येतं की गंगाराम रात्री केव्हाच मरून पडलेला आहे. इतके विषण्ण अशा प्रकारचा हा शेवट हे केलेला आहे. तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं. बऱ्याच गोष्टी मी अशा विस्मरण होतं मला. श्रीपू भागवत ही चर्चा केल्यानंतर मग ते म्हणले आहे ते कादंबरी ठीक आहे, परंतु मला अपेक्षित आहे की संपूर्ण खेळच तुम्ही कारागिराचं सगळे जे कारागीर मी तुम्हाला सांगितले ह्या साऱ्या कारागिराचं जगणं कसं आहे असा व्यापक विषय घ्या तुम्ही. त्यामुळं कादंबरीला एक फार मोठं उंची लाभेल. मी श्रीपूना कळवलं की माझ्या मनातून जेवढं उगवलं तेवढं मी माझ्या प्रामाणिकपणे ठेवलेलं आहे लेखनाच्या माध्यमातून. याच्यामध्ये जर मी काही बदल करायला ठरवला तर तुम्ही सांगितलं म्हणून मी बदल केला असं होईल. लेखकानं नेहमी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे आपण निर्माण करतो ते सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचं आहे याचं आपलं मन समाधान दिलं पाहिजे. वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे स्वतः लेखकानं स्वतःच्या साहित्याची समीक्षा केली पाहिजे. तो समीक्षक झाला पाहिजे आपल्या साहित्याचा. आणि आयुष्यभर मी समीक्षकच राहिलो. मला जे पटलं नाही ते मी केलं नाही. श्रीपूचं मला पत्र आलं, आज हे माझ्या संग्रही ते पत्र आहे की प्रकाशकानं लेखाच्या यशामध्ये जशी साथ दिली पाहिजे तशी अपयशामध्ये देखील साथ दिली पाहिजे. आणि तुम्हाला या अपयशामध्ये म्हणून मी साथ देतोय एरवी माझं समाधान नाही. दुसरा कुठला लेखक असता तर म्हणला असता नाही नका प्रसिद्ध करू, मी देईन कोणाला. पण श्रीपूच्या एकूण समीक्षेवर आणि त्यांच्या विचारावर माझी इतकं हे होतं, मान्य झालेलं होतं मला की मग मी म्हटलं नका करू प्रसिद्ध. त्याने मग अशा प्रकारचं अपयशामध्ये साथ द्यावी म्हणून हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. रंगनाथराव आहे का समीक्षक मराठीत असा समीक्षक एखादा, प्रकाशक एखादा आहे का? नाही आहे, सापडणार नाही तुम्हाला. आता मला लोक विचारतात की पाचोळ्याचं यश काय आहे? खरं म्हणजे ही ग्रामीण बोलीमधली कादंबरी आहे. केवळ ग्रामीण बोलीतली नाही, ग्रामीण
भागातल्या एका स्त्रीनं आपल्या संसाराची झालेली वाताहत सांगितलेली आहे. आणि ती तिच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. सुरुवातच अशी झालेली आहे, बरं चाललं होतं, कोणाचं एक नव्हतं का दोन नव्हतं, हे आपले मशिनीवर बसायचे, मी रोजगार करायचे आणि इथून ते कादंबरी सुरू होते. गरडाविषयी बोलत असताना लोक त्या म्हणतात की त्याला काय मोजता तुम्ही. नवरा तिच्या गरडाशी झगडायला लागतो. त्याच्याशी झगडणं म्हणजे परिस्थितीशी झगडणं आहे. जेव्हा झगडायला लागतो अशा प्रकारची पार्वती त्याला समजावते, अबा कशाला त्या गरडाच्या नाही लागता, लई खडूस माणूस आहे तो, जरा का त्यानं फुंक मारली, फुकला तर पाचोळ्यावर आपल्याला उडत जावं लागेल. आणि हे पाचोळ्या इथं नाव मला सुचलं. हे इतकं सगळं हे होतं, निर्धार होता की मी जे लिहिलं ते माझं आहे, लोकांनी स्वीकारतील का नाही माहीत नाही. पण अजून एक घडतं लेखकाच्या बाबतीमध्ये. माझ्या हे काही एकमेव अशा प्रकारची कादंबरी नाही, जवळजवळ 16 कादंबरी आहेत, कथासंग्रह आहेत, नंतर नाटकं आहेत, माझं बालसाहित्य आहे, फॉर्म बदलत गेलो मी. आणि मग अशा प्रकारे ही कादंबरी हळूहळू नावारूपाला येऊ लागली. म्हणजे मला हे अनपेक्षित आहे. अजूनही मी चकित आहे की का पाचोळा एवढा लोकांना आवडला तो. 50शी निमित्त, पाचोळा कादंबरीच्या 50शी निमित्त आपण माझा सत्कार केलेला आहे. नाही आहे, पाचोळा नुसतं 50 वर्षे झाली एवढं नाही, 50 वर्षे वाचला गेलाय. आजही पाचोळ्याला वाचक आहेत. काय माझ्याबरोबर कितीतरी पुस्तकं निघाली ना. आहे का वाचकाच्या नावावर, जेबीवर त्यांचं नाव आहे काय? आनंद यादवाची गोतवळा आणि पाचोळा ही एकाच वेळी निघाली. गोतावळ्यामध्ये ह्या सगळ्या स्थित्यंतरानंतर एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये नांगर जाऊन ट्रॅक्टर येतो आणि तिथं ही कादंबरी सुरू होते. सारखाच विषय दोन्ही. आज यादवाच्या गोतावळ्याचं फारसं नाव घेत नाही कोणी, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की अतिशय समर्थ अशा प्रकारची कादंबरी आहे ती गोतावळा. किंबहुना माझ्यापेक्षा काकणभर जास्त चांगली कादंबरी आहे असं मी म्हणेन. काय झालं असं? यादवांचं निधन झालं. हे निधन त्या गोतावळ्याच्या प्रसिद्धीला कारणीभूत झाला असावं हा एक भाग आहे, आणि बाकीच्या विषयी मी बोलणं बरोबर नाही.
पाचोळा जेव्हा अनेक चांगल्या मान्यवरांना आवडायला लागलं, तेव्हा दिल्लीच्या नॅशनल ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचं मला पत्र आलं की पाचोळा या तुमच्या कादंबरीची 14 भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी आम्ही निवड केलेली आहे. काय आनंदाची बाब आहे नाही काय. आणि माझ्यासारख्याच लेखकाचं ते विचारूच नाही का किती आनंद झाला असेल तो. पण 3-4 महिन्यानंतर पुन्हा नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचं पत्र आलं मला. त्या पत्रामध्ये त्याने लिहिलं की पाचोळा ही कादंबरी प्रादेशिक ग्रामीण बोलीमध्ये आहे. तिचं सौंदर्य कायम ठेवून, तिचा कस कायम ठेवून अन्य भाषेमध्ये भाषांतर करणं अवघड चाललं आहे आता आम्हाला. कारण आम्हाला अगोदर हिंदीमध्ये भाषांतर करावं लागतं आणि मग अन्य भाषामध्ये मग ते वाचून हिंदीमध्ये कुठल्या प्रदेशातल्या भाषेवर लिहायचं, बोलीभाषेत लिहायचं. त्यामुळं तुमची पाचोळा ही कादंबरी आम्ही बाजूला ठेवत आहोत, प्रसिद्ध करत नाही. काय मनाची अवस्था झाली असेल माझी कल्पना करा तुम्ही. एवढं मोठा अशा प्रकारचा सन्मान आपल्या कादंबरीचा आणि तो पुन्हा होत नाही. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की मला कुठलाही खेद झाला नाही, दुःख झालं नाही, उलट आनंद झाला मला. तुम्ही म्हणाल हे कसं काय. मला या गोष्टीचा आनंद झाला की आपण अशी एक साहित्य कृती मराठीत निर्माण केलेली आहे की तिचं ओरिजिनल रूप कायम ठेवून अन्य भाषेमध्ये ती जाऊ शकत नाही. बरं. काही दिवसांनी गजानन जागीरदारांनी एक ठिकाणी असे उद्गार काढले की ही पाचोळा कादंबरी सत्यजित रेच्या हातामध्ये गेली तर तिच्यावर जागतिक कीर्तीचा चित्रपट निर्माण होईल. आनंद झाला मला. मुंबईला एका कामानिमित्त गेलो असताना त्यांना भेटलो. ते म्हणाले हो तसे उद्गार मी काढले, पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सत्यजित रे आहेतच कुठं. कुणाच्याही हातात देऊन तिचं वाटोळं तुम्ही करू नका. आणि तेच मी शेवटपर्यंत पाळलं मी ते. आता MGMचं चित्रपट विभाग त्याच्यावर चित्रपट निर्माण करताय. शिव कदम त्याचे दिग्दर्शक आहेत. त्यांच्यावर मी सोपवले कादंबरी आता. पण गेलो नाही. एकदा कदम सर मला बोलताना म्हणाले की तू 1-1.5-2 महिन्यानंतर कुठपर्यंत आलं तुमच्या पाचोळ्याचं चित्रपटाचं. तर मी म्हटलं एखाद्याला आपली साहित्य कृती दुसऱ्या माध्यमामध्ये देण्यासाठी द्यायची असेल अशा प्रकारची तर मी त्यात इंटरफिअरन्स करत नाही, मी विचारत नाही आता. आणि विचारलं नाही. हा जो माझा पाचोळा कादंबरीचा हा प्रवास आहे, हा प्रवास त्याचा तुम्ही आज एवढा मोठा सन्मान केला.
की तुम्हाला आयुष्यभर मी तुमचा सगळ्यांचाच कृतज्ञ राहीन आणि राहणार आहे. धन्यवाद.